धावा बनवला आणि एक विकेट देखील काढली. तोच भावेश ठरलाय या सामन्याचा सामनावीर. भावेश या आपण भावेशला आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅच. हॅलो भावेश ठरलं या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आपण इथे आपण कॅप आणि त्याचबरोबर ट्रॉफी आणि सोबत कोल्ड्रिंक्स शीतपेय जो आहे तो देखील आपण देणार आहोत. मी यशवंत पाटील काकांना विनंती करतोय. ओके ओके होईल होईल. आता बॅटिंगला आपण पाहतो टीम ब्लास्टर, बिंदास ब्लास्टर आणि आई गावदेवी स्पोर्ट्स. चला फिल्डिंग लावा बंटी. सो रिक्वेस्ट ही सर्व द कॅप, त्यानंतर अल्पेश आणि किरणने दिलेली ही सुंदर ट्रॉफी गुरुनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ ती ट्रॉफी आहे. आणि अभिमन्यू पाटील आपल्या सोबत ही कोल्ड्रिंक देत आहेत. सोमनाथने अंकितने दिलेली कोल्ड्रिंक देत आहेत. धन्यवाद. बॅक टू क्रिकेट. चला सामन्यात सुरुवात करूया. चला विनंती असेल फिल्डिंग टीम फिल्डिंग सेट करा. ओपनर्स ग्राउंड मध्ये आहेत. चला लवकरात लवकर फिल्डिंग सेट करा. आणि खरं तर या स्पर्धेला यशस्वी करण्याकरिता ज्यांचं महत्वाचं योगदान राखलेलं आहे त्या नावांचा उल्लेख होणं देखील गरजेचं आहे. पण मी विनंती करतो सर्वप्रथम फिल्डिंग टीम, चला फिल्डिंग सेट करा. थांबलेत का तुम्ही? ओपनर्स ग्राउंड मध्ये आहेत, अंपायर्स ग्राउंड मध्ये आहेत. चला प्लीज फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा लवकरात लवकर. ग्राउंड मध्ये जितके खेळाडू तुम्हाला हवे तितके खेळाडू ऑलरेडी आहेत. सो प्रॉब्लेम काय? आणि काही एक्स्ट्रा देखील आहेत. चला लवकरात लवकर फिल्डिंग सेट करा. पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतोय घोळगाव प्रीमियर लीग 2026 मध्ये. आणि आवर्जून जी चर्चा मी करत होतो, फिल्डिंग टीम 2 ते 3 वेळा सूचना तुम्हाला आम्ही दिलेल्या आहेत. कारण नियम सर्व टीमसाठी समान आहेत. कारण याआधी जे 3 सामने आतापर्यंत झालेले आहेत, कोणत्याही टीमला फिल्डिंग लावण्यासाठी सांगण्याची गरज लागली नाहीये. प्रत्येकी टीमने वेळेचं भान ठेवलंय. तुम्ही देखील ठेवा ही अपेक्षा मी ठेवतो. आवर्जून मी सन्माननीय संजय मडवी साहेबांचा उल्लेख करणार आहे. कारण फार मोठं योगदान या साहेबांच्या या स्पर्धेकरिता राखले. त्याचप्रमाणे नागनाथ मडवी साहेब असतील, जगदीशजी गुळवी साहेब असतील, अल्पेशजी पाटील साहेब असतील, त्याचप्रमाणे नितेशजी मडवी साहेब असतील आणि तसेच सन्माननीय संजयजी थडे साहेबांचा तर विशेषतः आवर्जून मी उल्लेख करणार आहे. आणि एक विशेष अनाउन्समेंट संजयजी थडे साहेबांनी केलेली आहे की जर हा सामना अनिल थळे यांचा संघाने जिंकला तर पुढील जो सामना संजय थळे साहेबांची जी टीम खेळणार आहे त्यांच्या विपक्षामध्ये डायरेक्टली वॉकआउट दिले जाईल. सुरुवात दरम्यान सिंगलने झाली आहे या पहिल्या सत्राला. स्वीपचा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचं कॉन्टॅक्ट तिथे आलं नाहीये. डॉट बॉल दरम्यान येतोय. नेक्स्ट बॉल. आता बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल दरम्यान येतोय. पहिलं षटक आतापर्यंत फक्त एकच धाव आलेली आहे. गोलंदाजी चांगली राहिली या पहिल्या षटकामध्ये. गोलंदाज प्रताप आपल्याला या फर्स्ट ओव्हर मध्ये पाहायला मिळतात. आता फुल टॉस हॅमट केलंय. कवसला बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. पकला चौकार या इनिंग मधला. बॅटर स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतात हरेश. आता परत एकदा त्याच दिशेने खेळायचं होतं बट बॉल आता एक्स्ट्रा कव्हरला चाललाय. आता हाना हाना सुरू होता आणि त्या प्रयत्नामध्ये रनआउटची विकेट इथे आली आहे. झटका पहिला. बॅटर बाद झाला दीपक थळे, ज्यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये आम्हाला टॉस बॉक्स पुरस्कृत करण्यात आला. आणि तसेच आवर्जून प्रेमदादा थळे त्यांचा मी विशेषतः उल्लेख करणार आहे. प्रेम थळे तसेच दीपक दादा थळे या दोन्ही मान्यवरांच्या वतीने आपल्याला टॉस बॉक्स पुरस्कृत झाला. त्यांचे विशेषतः आभार. आता कॅप्टन
हरेश बॅटिंग साठी दाखल झाला क्रमांक 3 वरती. येत्या क्षणी समोरच्या दिशेनं फटका. लॉंग ऑफला बॉल फील्ड होतोय. सिंगल दरम्यान मिळेल आणि सिंगलच्या साख्याने टीम टोटल आता पुढे जाईल. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचलाय 7 वरती. 7 ऑन द बोर्ड. आणि पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त झालेला आहे. चेक. गोलगाव प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेमध्ये प्रत्येकाला 5-5 मॅच खेळायच्याच आहेत, लक्षात घ्यायचंय. कोणाला इथे पॉइंट मध्ये बदल करता येणार नाही, कोणाला बाय दिली जाणार नाहीये, पुढे वाटचाल दिली जाणार नाहीये. 5-5 सामने प्रत्येकाला खेळायचे. पगलास बॉल वाईड ऑफ ऑफ स्टंप होता आणि ड्राईव्ह केला. कव्हर्सला बॉल फील्ड केला जातो. सिंगलने या ओव्हरची सुरुवात झाली. स्कोर कार्ड या एका धावेच्या साख्याने टीम टोटल आता पुढे जाते. आणि आताही ड्राईव्ह केला बॅटरने. इथेही सिंगलच मिळेल आणि सिंगलच्या साख्याने आता टीम टोटल जाऊन पोहोचले 9 वरती. 9 ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल. स्टेप आउट झाला बॅटर, बट गोलंदाजाने देखील ते पाकले आणि बॉलही अगदी बाहेर टाकला. डॉट बॉल दरम्यान येतोय. या दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला किरम पाहायला मिळतो. पहिल्या 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत फक्त 2च धावा आलेल्या आहेत. आताही बॉल पडल्यानंतर आतल्या दिशेने येतो. अंडरआर्म मध्ये ऑफ स्पिन हे प्रकरण देखील असतं आणि ऑफ स्पिन करणं स्पेशली अंडरआर्म क्रिकेटमध्ये काही सोपं काम नसतं. ज्या प्रकारे बॉल वळतोय, नो बॉलचा इशारा आलाय. एक एक्स्ट्रा मिळेल बिकॉज नो बॉल आहे. बॅटर सेफ असतील आणि एक्स्ट्राच्या साख्याने टीम टोटल आता 10 वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मागील बॉलवरती ऑलमोस्ट विकेट आलीच होती, बट मिस्टेक घडली गोलंदाजाकडून. आय थिंक पाय लाईनला टच झाला. आता हा बॉल देखील फार वळाला. आता दिशा देखील खराब आहे. एक्स्ट्रा रन इथेही मिळेल. दुसरं षटक सुरू आहे. किरण गोलंदाजी करतोय. आता ड्राईव्ह केला, कबसला बॉल स्टॉप केला. फिल्डिंग चांगली तिथे पाहायला मिळाली. सिंगल कंप्लीट केली जाईल आणि या सिंगलच्या साख्यानं धावफलक पुढे जाईल. टीम टोटल आता 12 वरती. 12 ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल. आता रिव्हर्स स्वीपचा फटका. फिल्डिंग चांगली आहे तिथं आणि या सिंगलच्या साख्याने धावफलक जाऊन पोहोचल्या 13 वरती आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ देखील समाप्त. 2 षटकांचा अखेरचा रन साखेत 13 आणि खेळ लागलाय येत्या 12 चेंडूंचा. तिसरं षटक आणि या तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज तयार होतात. गोलंदाजी मार्क वरती. बॉलर सौरभ तयार होतोय या थर्ड ओव्हर मध्ये. पहिलाच बॉल फुल टॉस. समोरच्या दिशेने फटका होता. फिल्डर आहेत तिथं. सिंगल पेक्षा जास्त मिळणारही नाहीये, पण आतापर्यंत गोलंदाजी इन कंट्रोल राखली. आता ही समोरच्या दिशेने फटका. लॉंग ऑनला फिल्डिंग इथेही चांगली आहे. सिंगलच मिळेल. बिंदास ब्लास्टर्स आणि त्यांचा विपक्षामध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. आणि हा बॉल आता सोडून दिलाय. विकेट किपरने बॉल स्टॉप केला. दिशा खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल. मागील सामन्यामध्ये 44च्या रनचेस मध्ये आपण चांगली बॅटल पागली होती. आता ही बॉल हव्यामध्ये आणि बॉल डायरेक्टली बाहेर, म्हणजे बॅटरलाही जावं लागेल बाहेर. विकेट. होणारा सामना आहे. टॉस साठी मी इन्व्हाइट करतोय देवेश रॉयल्स आणि श्रेया स्टार्स. दोन्ही संघांचे संघनायक आपल्याला विनंती असेल आपण टॉस साठी यायचंय. आणि हा बॉल सोडून दिला. वाईडने सुरुवात झाली या ओव्हरची. देवेश रॉयल आणि श्रेया स्टार अशी लढत यानंतर आणि इथे आणखीन एक विकेट. चला टीम देवेश रॉयल, आपण टॉस बॉक्सच्या बाजूला यायचं. नवनाथ पाटील यांचे संपर्क साधायचे आपण. आणि आता ही फिल्डिंग चांगली. बघा गोलंदाजी त्याचप्रमाणे फिल्डिंग देखील चांगलीच होता की फर्स्ट फिल्डिंग करताना आपल्याला आई गावदेवी स्पोर्ट्स संघ पाहायला मिळतोय.
फिल्डिंग देखील लाजवाब राहिलेली आतापर्यंत या पहिल्या सत्रामध्ये. पुढचा बॉल आणि इथे पहा यष्टन समेत क्लीन बोल्ट विकेट. टॉस साठी इन्व्हाइट करतोय देवेश रॉयल आणि श्रेया स्टार. दोन्ही संघाचे संघनायक सर आपल्याला विनंती आपण यायचे टॉस साठी. लास्ट ओव्हर हेमंत आलाय गोलंदाजी करण्यासाठी या अंतिम षटकामध्ये. पहिलाच बॉल फ्लॅट चालला गॅप मध्ये बाउंड्री लाईनचा पलीकडे. 4 ने सुरुवात या ओव्हरची. चौकाराने सुरुवात झाली या अंतिम ओव्हरची. 4 धावा येतात. परत एकदा त्याच दिशेने खेळायचे होते बट आता बॉल डायरेक्टली बाहेर आणि बॅटरलाही जावं लागेल बाहेर. विकेट दरम्यान आणखी निघाली. 5 बॅटर आतापर्यंत डगआउट मध्ये गेलेत. बॅट्समन आता आलाय. भूषण बॅटिंग करण्यासाठी येतो आणि त्याने येत्या क्षणी ऑनसाइडलाच खेळण्याचा प्रयत्न केला पण बॅटरनी बॉलचा कॉन्टॅक्ट इथे आलेला नाहीये. डॉट बॉल येतो चौकार नंतर चांगला कमबॅक. लॉंग ऑन फिल्डर आहेत. बॉल फील्ड केला जातो. सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या मदतीनं आता स्कोर कार्ड 23 वरती जाऊन पोहोचला आणि फक्त 2 चेंडूंचा खेळ राखला या पहिल्या सत्रामध्ये. स्वतः संघाचे मालक आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतात आणि टीम ओनरनेच टीमची जबाबदारी आता आपल्या खांद्यांवरती घेतली आहे. आता बॅटर स्टेप आउट झालाय आणि रनआउटची शक्यताही आहे आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये आता आणखीन एक झटका लागलाय टीम बिंदास ब्लास्टर्सला. सुधीर बॅटिंग साठी आता आलाय. आणखीन एक चांगला बॉल हा देखील येतो निर्धाव आणि अशा प्रकारे पहिलं सत्र दरम्यान समाप्त आणि पहिल्या सत्रामध्ये एकूण रन्स बनवण्यात आल्या 23 आणि 24 धावांचं लक्ष सेट केलं टीम ब्लास्टर्स अगेन्स्ट टीम आई गावदेवी स्पोर्ट्स. टॉस आपण करूया. देवेश रॉयल्स आणि श्रेया स्टार या दोन्ही संघांमध्ये आपल्याला यापुढील लढत पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं. चला टॉस साठी या विनंती असेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचा. चला नवनाथ पाटील टीमचे कॅप्टन आपण पोहोचायचंय. संजय मडवी चला आपणही पोहोचायचंय कारण की आपण पुढील टॉस करतो. इथे दोन्ही टीमचे कॅप्टन इथे जोडलेले आहेत. सुरेश पाटील आणि त्याचबरोबर सन्माननीय प्रेम थले यांना विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं पुढील मॅचचा टॉस करण्याकरता. कॅप्टन नवनाथ पाटील ऑलरेडी पोहोचलेले आहेत. पुढे टॉस करतोय आपण. चला पटापट या आपण. मॅच सुरू झालेली आहे.
तोपर्यंत टॉस ही करणार आहोत आपण. अक्षय चल आपण या. टॉस करतोय आपण. टेल असा कॉल आहे आणि टेलच आलेला आहे. कोल्ड्रिंक्स घ्या अल्पेश. कोल्ड्रिंक्स येऊ द्या. एक मिनिट प्रेमदादा. दोघांना कोल्ड्रिंक्स A1 जोडी करून रवी मडवी आणि आकाश पाटील यांनी दिलेली ही कोल्ड्रिंक्स इथे आपण देतोय दोघांना. सर्वप्रथम टॉस विनर. ठीक आहे काही हरकत नाही द्या. दोघांना एक एक आहेच. धन्यवाद. प्रेम आपणही द्या. फक्त निर्णय सांगा. बॅटिंग ओके. नक्कीच देवेश स्पोर्ट अर्थात देवेश रॉयल संघाने टॉस जिंकलाय आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅक टू कॉम्बॉक्स. चोवीस धावांचं लक्ष आहे आणि सुरुवात देखील जबरदस्त. हलक्या हाताने खेळलंच सिंगल कंप्लीट केली जाईल आणि त्या व्यतिरिक्त आणखी काही करण्याची आवश्यकता देखील सध्याच्या घडीला आई गावदेवी स्पोर्ट्स संघाला नाहीच आहे. कारण टार्गेट फक्त 24 आणि धावफलक आता 10 वरती जाऊन पोहोचलं. पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त झाला. 18 चेंडू राहिलेत आणि 18 मध्ये जिंकण्याकरिता 14 धावांची आवश्यकता. 18 मध्ये 14 आणखी करायचं आहे. समीकरण फार सोपं आहे आणि स्पेशली अंडरआर्म क्रिकेटमध्ये. 18 मध्ये 14 करायचं आणि हलक्या हाताने खेळलं सिंगल घेतली जाईल. बॅटर्सला देखील प्रामुख्याने ही गोष्ट ठाऊक आहे की सिंगल डबलने इझिली आपण विजयापर्यंत पोहोचू शकतो. मोठ्या फटक्यांची गरजच नाहीये. आता पॅडल स्वीप गॅप मध्ये बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार. देवेश रॉयल संपूर्ण टीम आपण डगआउट जवळ पोहोचायचं. नेक्स्ट बॉल. आता स्टेप आउट झालेत आणि विकेट आली आहे. आमचे मित्र अर्थात त्यांचा काल वाढदिवस होता. नितेश मडवी ही उपस्थित झालेले आहेत. आज आपल्या कॉमेंट्री बॉक्स साठी शीतपेय एक्स्ट्रा एनर्जी आपल्यासाठी आहे त्यांच्याकडून. थोड्याच वेळात तिथे येईल. धन्यवाद. जिंकण्याकरिता फक्त आता करायचं आहेत 9 धावांची आवश्यकता. फुल टॉस होता. वळवलं ऑन साइडला. सिंगल पेक्षा जास्त मिळणार नाहीये आणि सिंगलने काम बनेल कारण तुम्हाला रन बॉल पेक्षा देखील कमी करायचं. महेश आपल्याला बॅटिंगसाठी पाहायला मिळतात आता आणि इथेही सिंगल मिळेल. खरं तर चुका कुठे घडला त्यावरती थोडा विचार जर आपण केला तर पहिल्या 17 फक्त तुम्ही 23च बनवला. तिथे जर 35-40 असत्या तर ही मॅच आणखी चांगली आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली असती. धावपळक आता 17 वरती आहे. चेंडू लागले ती येते 12 आणि 12 मध्ये जिंकण्याकरिता 7 धावांची आवश्यकता. चला फिल्डिंग टीम थांबू नका. पुढील ओव्हरला सुरुवात करा. 12 मध्ये 7 करायच्यात. आणि दबाव अजिबात नाहीये बॅटिंग टीम वरती. 12-7चे समीकरण राखलेलं आहे. मी म्हणेन की हे जे तिसरं षटक आहे ना, मेडन टाकलं तर कदाचित सामना इंटरेस्टिंग होऊ शकतो. अदरवाईज फार अवघड. 12 मध्ये 7. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय. 4 ने सुरुवात केली आहे आणि आता फक्त 3 धावांची गरज. थँक्यू बँजो टीम. फक्त 3 धावांची आवश्यकता. आता ही ड्राईव्ह केला. फिल्डर येतात. सिंगल झाली आणि आता फक्त 2च धावा करायच्या आहेत. कौतुक करेन बॅटर किरणचं ज्या प्रकारे किरण या इनिंग मध्ये खेळलाय. आता पॅडल स्वीप आणि या फटक्यासोबत सामना समाप्त. बाजी मारली आहे टीम आई गावदेवी स्पोर्ट्स संघाने. वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन टीम आई गावदेवी स्पोर्ट्स. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. आणि पहिल्या 17 ज्या गोलंदाजाने कमालीची गोलंदाजी केली, फक्त रन्स दिल्या 5 आणि विकेट काढले 3, तो सौरभ ठरलाय या सामन्याचा सामनावीर. चला पुढील सामना. फिल्डिंग टीम ग्राउंड मध्ये उतरा. आता लवकर उतरा विनंती असेल.
फिल्डिंग टीम विनंती असेल ग्राउंड मध्ये आपण लवकरात लवकर उतरायचं. चला विनंती असेल लवकरात लवकर ग्राउंड मध्ये पोहोचा. आणि सौरभ आपण या सौरभला आपण मला सुरुवात करायची पुढच्या सामन्याला सुरुवात करा आपण.